लाहो लागला लागला आंबेचा, लाहो लागला लागला आंबेचा, लाहो लागला आंबेचा, विठा पायी माऊलीचा. आमच्यासाठी विठ्ठल कुळीच दैवत, विठ्ठल वीत गोत चित्त, विठ्ठल माय बाप चुलता बहीण बंधू भ्राता. विठ्ठल सर्वस्व तूच आहे, तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तू ही सदा रक्षिता, आपदी अमुते राखणारा तू आहेस, आम्ही मानतोय तुलाच. आता बघा, तुम्ही खाली बसलाय, मी वर बसली आहे. तुम्ही खाली बसलाय, मी वर आहे, म्हणजे वर उभा आहे, कळतंय? आता मला इमानदारीनं सांगा, हा भेद आहे की व्यवस्था आहे? व्यवस्था आहे. मास्तर खुर्चीवर आहे, पोरगा बेंचवर आहे, भेद आहे की व्यवस्था आहे? पण सरपंचाच्या पोराला लयच राग आला, तर सरपंचच ते, तुमच्यातल्या नाही, आमच्यातल्या. हा, पाकिट भेटूस तर मी कुणाला काहीच म्हणत नाही, पुढच्या पुढे बघू महाराज. दुसऱ्या गावातल्या तो म्हणला सरपंचाच आहे मी. बाबा त्याला सांगा, एकतर मला खुर्ची टाक, नाही तर तू बेंचवर बस. असला भेदभाव मला जमणार? हा भेद होता का? गुरुजी एकटे असल्यामुळे खुर्चीवर आहेत, पोरं जास्त असल्यामुळे बेंचवर आहेत. तुम्हाला मी दिसावी म्हणून तुम्ही खाली बसलाय, मला तुम्ही दिसावे म्हणून मी उभा आहे. ह्या भेदाला तुम्ही जर सत्य मानत असाल, हा भेद आहे असं जर तुम्हाला वाटत असेल, तर आपण अजूनही दंभात आहेत. तसं विठ्ठल श्रीकृष्ण, राम, भैरवनाथ, महान हनुमंत, महादेव, अजून कुठले देव घ्या, आई भवानी घ्या, आई तुळजाई घ्या, हे सगळी केलेली व्यवस्था आहे. भेद भगवंताला कुठलं स्वरूप नाही, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, देवाला काहीच नाही, निर्गुण निराकार असा परमात्मा आहे. सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं तर एकाच मंदिरात गर्दी होऊ नये म्हणून केलेली ही, थोडं अवघड सांगायचं म्हणलं तर एकाच दैवतावर सगळ्यांचे चित्त बसणार नाहीयेत म्हणून केलेली ही व्यवस्था. याच्यात बिलकुल भेद म्हणून विनाकारण कुठल्याही गोष्टीवरनं भांडत जाऊ, खंडोबा यांचा ना महादेव त्यांचा आणि ठल आमचा आणि होत. प्रत्येक धर्मामध्ये एक संत पुरुष जन्माला आले, त्याचं कारण आहे अवतार तुम्हा उद्धराया जन. ते आपल्या कुळात जन्माला आल्यावर तरी आपण त्यांच्यावर विश्वास ठेवावा म्हणून त्यांनी आपलं कुळ स्वीकारलं. नाहीतर ज्ञानोबाराय, तुकोबाराय, जनाई, मुक्ताई, नाथबाबा, चोखोबाराय आणि संत भगवान बाबा यांच्यात कुठल्याच प्रकारचा भेद नाहीये, फक्त केलेली व्यवस्था आहे. ही ताकद लक्षात घ्या. आज हे तुम्हाला सांगते, ज्ञानोबाराय निवृत्तीने दिलेले, तुकोबाराय नामदेवरायांचा अवतार, लक्षात येतंय? हे सगळी एक साखळीनं जोडलेली आहेत प्रत्येक काळामध्ये. बरं, संत का जन्माला आले? कारण देव दोन गोष्टीसाठी जन्माला येतो, भक्ता राखे दुर्जनाशी. आता तुम्ही हात वरी करा जेवढे सज्जन आहेत, चुकून सुद्धा करू नका, आपल्यासारखा भामटा दुसरा नाही मग. कारण सज्जन कधी स्वतःला मी सज्जन आहे असं म्हणित, आणि जो म्हणतो तो होऊ शकत. बरं, आता दुर्जन कोण कोण आहे? हात वरी करा. इतके वाईट नाही आपण महाराज बरं का. एकतर देव येतो मारुती रायासाठी, नाहीतर रावणासाठी. आता आपण कोण आहे? मारुती. अरे गोरी दिसली, गालात असली की माझीच म्हणणारा गबाळा आपण मारुती होय रे. मग रावण आहे का? एवढे वाईट नाही. मग देव आपल्यासाठी येणं शक्य. देव एकतर भक्तासाठी येतो, नाहीतर दुर्जनासाठी. आपण धड भक्तही नाही आहेत आणि धड दुर्जनही नाही आहेत. मग आपल्या खटनटासाठी ज्यांनी अवतार घेतला त्यांना संत म्हणावे, आणि त्या संतांमुळे आपला उद्धार आहे हे लक्षात ठेवा. अवतार आहे देवाचाच. लोपले ज्ञान जकी हितनी नती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. अवतार त्यांचाच आहे, नाव फक्त ज्ञानोबाराय. अरे अनगड शहा नावाचा फकीर, अनगड शहा नावाचा फकीर रामेश्वर शास्त्री तुकोबारायांचा अपमान करून गावाकडे जात असताना त्यांना ते भेटले. एका नदीमध्ये आंघोळीला गेले होते ते, आणि आंघोळीला गेल्यानंतर अनगड शहानी त्यांच्या समोर झोळी पसरवली. अनगड शहा फकीर होते. ज्याला फिकीर नाही त्याला फकीर म्हणावं, भीक मागतो त्याला फकीर म्हणू नाही. मग तो फकीर समोर गेलाय आणि झोळी पसरवली आहे. रामेश्वर शास्त्रींचं वाक्य अनगड शहाला शास्त्री म्हणतायत, ज्ञान नसलं की अशीच झोळी पसरवावी लागते. मग ज्ञानोबाराय ज्ञानी नव्हते का? ज्ञानोबारायांनी झोळी पसरवली, मग ज्ञानोबाराय ज्ञानी नव्हते का? ज्ञानोबारायांनी झोळी पसरवली, त्याचं कारण आहे विश्वातले सगळं दुःख त्यांच्या पदरात ठेवायचं त्यांच्यामध्ये सामर्थ्य होतं. ती झोळी आपल्या दुःखांसाठी होती.
विश्वातलं सगळ्यात गोड सगळ्यात सामर्थ्यवान दान कोणी मागितलं तर ज्ञानोबरायांनी पसायदानाच्या स्वरूपाने. जे खळांची व्यंकटी एका लेकराची आई व्हायला 18 वर्ष पूर्ण लागतात. बरोबर आहे. सायंटिफिकली शरीराची वृद्धिंगता झाल्याशिवाय स्त्री लेकराची आई होऊ शकत नाही. एका लेकराची आई व्हायला 17 ते 18 वर्ष पूर्ण लागतात. वयाच्या 16व्या वर्षी अख्ख्या विश्वाचे माऊली झाले. त्यांना ज्ञानोबराय म्हणायचं हे दान त्यांनी आपल्या पदरात केलं. विश्वमाऊली साम्राज्य चक्रवर्ती, विश्वमायुवी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबराय. काय ताकद म्हणायचं, काय सामर्थ्य म्हणायचं नाही. मग अनगड शहा म्हटले हा ज्ञानाचा अहंकार बोलतोय तुमच्या. शास्त्री ज्ञानी होते. रामेश्वर भट्ट शास्त्री ज्ञानी होते. 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद मुखदगत होते त्यांच्या. कसे होते हे बोलायचं सोपं आहे, करायचं. आपण 40 वेळा हरिपाठ पाठ केला ना, आपल्याला कोणी म्हणलं की नाही सप्त्यात एवढा हरिपाठाला येणं घ्या की, ती म्हणतो न ग तुम्ही पुढं म्हणा मी मागं म्हणतो, पुढं माझं गुत्ते. आपण त्यातलं गवळ आहे रे. आपल्याला आजही नामसंकीर्तन वैष्णवाची जोडी नामसंकीर्तन साधन पैसोपेमध्ये एकदा तरी गोळ होतो. आपली बुद्धी एवढी तल्लग्न. मग हे बोलायचं सोपं आहे, हे तपश्चर्यानंच शक्य की तेवढं लक्षात राहतंय. 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद मुखदगत आहे. रामेश्वर शास्त्रीच्या ज्ञानाचा अहंकार बोलतोय. ज्ञान नसलं की झोळी पसरवावी लागते. अनगड शहा म्हणले तुम्हाला आजही कळलं नाही की ही झोळी तुमच्यासाठी होती, माझ्यासाठी. चला फार ज्ञान आहे ना तुमच्याकडे शास्त्री, फक्त या पाण्याच्या बाहेर येऊन दाखवा. शास्त्री म्हणले पाण्याच्या बाहेर ज्ञानाची काय गरज आहे. हातपाय जातो ना, पायानं पाण्याच्या बाहेर जातो, ज्ञान कशाला लागतंय. ते म्हणजे येऊन दाखवा ना. रामेश्वर शास्त्रींनी पाण्याच्या बाहेर पाऊल टाकला की त्यांच्या अंगाचा दाह चालू झाला. शरीराला आग लागावी तसं अंग जळतंय. कारण अनगड शहाने तपश्चर्याच्या जोरावर त्यांना तेवढा शाप दिलाय की ते पाण्याच्या बाहेर येऊ शकत. आत गेले की दाह शांत, बाहेर आले की दाह चालू. चरणावर मस्तक ठेवतात. अनगड शहा माफ करा, प्राण जाईल माझा, गत प्राण होईल, मी तुमच्या चरणावर मस्तक ठेवतो, चुकलं माझं. मी ज्ञानाचा अहंकार करणार नाही, पण माझी चुकी तुमच्या पदरात घ्या आणि अंगाचा दाह थांबवा. जीवच नाही राहिला तर ज्ञानाचं काय करता. विनंती आहे सर सलामत. तो अनगड शहा म्हटले मी तुझा दाह थांबवू शकत. कुणाकडे जावं, कुणाकडे मागावं, कुणाला सांगावं की अंगाचा दाह झालाय, कुणाला सांगावं की हा दाह थांबवा. कुणामध्ये एवढी ताकद आहे की दाह थांबवू शकतायत. शेजारचा माणूस बसलेला म्हणला शास्त्री हा अंगाचा दाह थांबवण्याचं सामर्थ्य फक्त त्यांच्यातच आहे ज्यांचा अपमान करून तुम्ही पुढे निघालायत. पुन्हा अनगड शहा त्यांच्या दाह घेऊन, रामेश्वर शास्त्रीच्या अनगड शहाचा लावलेला दाह घेऊन भंडारी डोंगरावर तुकोबांच्या चरणावर मस्तक ठेवतात. तुकोबारांचा एक अभंग पूर्ण व्हायच्या अगोदर शास्त्रींच्या अंगाचा दाह थांबतो. एवढी ताकद गाथ्यातल्या एका अभंगात आहे. शास्त्री म्हणले तुम्ही साधं व्यक्तिमत्व नाहीत, तुमच्यामुळे माझ्या अंगाचा दाह थांबले. तुकोबाराय म्हणले तुका म्हणे मज बोलविता देव, आपुलिया बळे नाही मी बोलत, असं का कृपावंत वाचा त्याची, साळुंकी मंजुळ बोलत तसे वाणी शिकविता धनी. तुम्हीच म्हणले होते आमच्यासारख्याला काव्य रचना जमणार नाही, पण आमच्याच काव्यामुळे तुमचा दाह थांबला. ही माझ्या पांडुरंगाची कृपा आहे. नाहीतर मी कुणबी याच्या कुळी जन्मलो जगदीशा. कुणब्याच्या कुळात जन्मल्याला साधा माणूस आहे मी. संस्कृत भाषा आम्हा कैसी, आमच्यासारख्यानं जमलं नसतं, पण जगाच्या मालकाची कृपा झाली की अशक्यही शक्य होतं. हे माझ्या स्वरूपातनं तुम्हाला कळलं. हीच माझ्या सगळ्या सामर्थ्याचं फळ आहे. त्यावेळेस शास्त्री म्हणतात तुकोबाराय तुम्ही सामर्थ्यवान पुरुष नाहीत, तुम्ही सामर्थ्यवान माणूस नाही. तुम्ही कोण आहेत. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, मनोनी रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. आरती तुकारामा, आरती तुकारामा, स्वामी सद्गुरु धामा, सच्चिदानंद मूर्ती काय दाखवे आम्हा. आरती तुकाराम. तुमचे अनगड शहाला कळलं रामेश्वर शास्त्रींच्या अंगाचा दाह थांबला. अनगड शहा म्हणले असा कोण व्यक्ती आहे ज्याने मी लावलेला दाह थांबवायची ताकद ठेवली. अनगड शहा शोध तुकोबारांना गेले. तुकोबारांना पाहताच त्यांचे अभंग ऐकताच अनगड शहाने तुकोबारांविषयी दोहा लिहिला. त्या अभंगाचं सामर्थ्य अनगड शहाला कळावं
तो गाथा अनगड शहाला कळावा. आणि अनगड शहा सांगतात, तुका तुका असे तुकाराम, तुका तुका असे तुकाराम. तुकाराम आणि राम यांच्यात फरक, दो अंग एक नाम. दोन अंग आहेत, एक नाम आहे. तुम्ही म्हणलं युक्तिवाद काय सांगाल, तुम्ही पुरुषोत्तम रामाचं सामर्थ्य तुकारामांशी जोडताय, थोडा विचार करून बोला. त्यावेळेस अनगड शहा म्हणतात, एक का से तू भंग हुआ, एक का से तू अभंग. त्यांना तुकाराम म्हणायचं आहे. एका रामाचा सेतू भंग झाला, पण या तुकारामांचा 4,500 पायऱ्यांचा सेतू आजही अकाल आहे आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत असाच सामर्थ्यवान राहणार आहे. आणि याच सेतूवर आमच्यासारखे माणसं तरुण जाणार आहेत. ही ताकद तुकोबरायांच्या सेतूत आहे. अभंग ज्याला कळाला ना त्याने आयुष्यात भंग कधी होणार. आमच्या पोरांना कळला. आमची कीर्तन करायला फोन करून म्हणतात, ताई तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. प्रोग्राम करते होय रे मी, तुला ह्यो प्रोग्राम दिसतो का. आमच्या गावात सप्ताह होता, तुम्हाला घुसवायचं होतं. महाराज लोकांना घुशी होतोय, त्याच्यापेक्षा भांगार. तुमचं तुम्हीच आणताव का आम्हाला आणावं लागतंय. उक्त दी तुझं सोयाबीन खुरपीते मुकादमय मी, लावा मला कामाला. तुमचा ढोलकीवाला तुम्हीच आणा. ढोलकीवाला आहे का. पोरांना ढोलकीन पखवाजातलं अंतर माहित नाही दादा. अरे हे व्यासपीठ आहे, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग व्हा. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग व्हा. कीर्तन चांग कीर्तन होयांग हाय निरूप. कीर्तन चांग कीर्तन होयांग हाय निरूप. जगाचा मालक जिथं बेधुंद होऊन नाचतो त्याला कीर्तन म्हणायचं. ज्या क्षणी कीर्तन झालं पांडुरंग इथं उभा असतो. हा थोडा विचार करीच. हा लय ताकद महाराज कीर्तनात, काय ताकद. तुकोबराय कीर्तन करायला लागले. पुणे जिल्ह्यात नायगाव मध्ये मेलेला पोरगा उठून उभा राहिला, एवढं सामर्थ्य या कीर्तनात. कीर्तन महाराज काय आम्हाला कळणार आहे दादा. हे व्यासपीठ आहे, तो मंच आहे, हा पखावाज आहे, ती ढोलकी आहे, ह्यो विनय, ते तुंतु नाही, ह्यो महाराज आहे. पाटला पाटलात बी फरक असतो रे. सगळे एकाच लाईनीत निघून बसवू नका. लय अवघड केलं रे तुम्ही. हा लयच अवघड केलं रे. कसं म्हणजे काय केलं म्हणजे सुधर चाल मला काही कळना झालं रे दादा. हा तुम्ही वाईट आहेत असं नाही रे. माझा महाराष्ट्र वाईट नाही दादा, बिलकुल नाही. आम्ही दैवाचे दास पंढरी. अरे वाईट नाही रे. आमची पोरं जिथं वरातीत नाचणारी पोरं आहेत ना, त्याच महाराष्ट्रात जोगबाबाच्या संस्थेमध्ये शेंडी ठेवून धोतर घालून कीर्तनाचं शिक्षण घेणारी, संप्रदायाचं वैभव वाढवणारी सुद्धा पोरं आहेत. तोच महाराष्ट्र आहे माझा. जिथं वरातीत नाचणारी पोरं आहेत त्याच महाराष्ट्रात स्वतःच्या कष्टावर आईबापाला थाटात सांभाळणारी पोरं आहेत. जिथं धर्माची अवहेलना करणारी पोरं आहेत त्याच महाराष्ट्रात धर्मासाठी जीव पणाला लावणारी पोरं आहेत. अरे लय चांगली आहेत रे, 2-4 वाईट आहेत. पण कसं बापू एक होतो पण भोगावं सगळ्याला लागतं. कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. पण आयुष्यात विनंती एवढीच आहे, सगळे एका लाईनीत नेऊन बसू
नका. खूप खूप तरुण महाराज या व्यासपीठावर सामर्थ्याने सांगेल, गेलेल्या पिढीपेक्षा 10 पटीनं जास्त हुशार पोरं आहेत या महाराष्ट्रात. फक्त यांनी थोडंसं ग्रंथाकडे, परमार्थाकडे, थोडं इतिहासाकडे लक्ष दिलं पाहिजे. सामर्थ्याने उभं राहिलं पाहिजे बरं का पोरांनो. गाव आपली, माती आपली, संस्कृती आपलं, ज्ञान आपलं, परंपरा आपली. अरे आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी देह पणाला लावला. अरे आपल्या मावळ्यांनी आपल्यासाठी देह पणाला लावला. आपल्या आईबापानं आपल्या सुखासाठी त्यांचं सुख त्यागलं. त्या मातीमध्ये आपलं साम्राज्य असणं हे आपलं कर्तव्य आहे. कुणाच्या बापाची जागीर नाही, त्यामुळे साम्राज्य निर्माण करायचं. कुठलंही काम छोटं नसतं रे. दुनिया झुकती आहे, झुकानेवाला स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. 10 रुपये पण कष्टाचे. क्वार्टरीसाठी आणि कोंबडीसाठी साहेब 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 हा बेकार धंदा बंद करा आधी. तळवे चाटता का साहेबाचे? होय रे. डीपीला साहेब, फोटोला साहेब, प्रोफाईलला साहेब. अरे ज्या आईनं फाटक्या पदरावर आयुष्यभर तुझ्या घराची चूल फुकली, तिचा वाढदिवस तुला माहित नाही, पण ज्या साहेबानं तुझ्यासाठी काहीच केलं नाही, त्याचा वाढदिवस यायच्या अगोदर महिन्यापासून स्टेटस ठेवतो, म्हणजे पात्रता काय जरा विचार कर ना तुझी. का ग पोरींनो, आयुष्यभर कधी आईकडे बघितलंच नाही का? प्रेमासाठी आईबापाच्या नावाला कलंक लागावा हा महाराष्ट्र आपला नाही ग. अगं काय ताकद आहे माया आपल्या आईत. माझी आई आहे म्हणून मी तर उभा आहे महाराज. कौतुक आहे मला माझ्या आईचं. अगं साध्या दिसतात पण यांच्यासारखं डोकं कोणात नाही. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. मोठ्यातला मोठा उद्योजक सांगतो, जे आजपर्यंत मी करू शकत नाही ती रोजची गृहिणी आपल्या घरामध्ये दररोज करते, म्हणून तिचा संसार सामर्थ्याने चालतो महाराज. ती बाई नसेल तर काय संसार चालतो दादा? बिना बाईचा संसार कुणाला माहित असेल तर बघा. अहो घरातली बायको मरावीन, त्या नवऱ्याचे हाल बघावे, त्या लेकरा बाळांचे हाल बघावे, त्या बाईवर संसार आहे दादा. अरे कौतुक आहे मला माझ्या आईचं. आजही माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का, तर तेवढेच एक आंघोळ होईल. काय मॅनेजमेंट आहे माझ्या आईचं. आजही माझी म्हातारी आजी लुगडं फाटल्यावर फेकीत नाही, गोधडी शिवती. रोज 4 लुगडी येते तिच्या नातीला, पण फेकीत बिलकुल नाही. माझ्या आईला, माझ्या आजीला मी 7 स्टार हॉटेलला नेलं दादा. 7 स्टार 5,000 रुपयाचं कपभर आईस्क्रीम खाऊ घातलं. म्हाताऱ्यांनी त्याला तर नावं ठेवलेच, पण चमचे घरी घेऊन आल्या. म्हणले पैसे फिटले पाहिजे. इट इज नॉट अ मिडल क्लास, इट इज हाय क्लास. कारण माझ्या आईला त्या प्रत्येक रुपयाची जाण आहे. कारण तिनं त्या रुपयासाठी तिचा घाम गाळलाय, तिच्या नवऱ्याचं रक्त त्या मातीमध्ये सांडलंय. त्या जाणीवेमुळं, त्या जाणीवेमुळं आज तिचं लेकरू महाराष्ट्रात उभं आहे. ताकद रे पोरींनो, लय ताकद आहे. तरी आईकडे बघत जा. लय अभ्यास अभ्यास आईच्या तोंडाकडे बघत जा कधीतरी. आपण काय अभ्यास करतो आपल्या जीवाला चांगलं माहिती आहे की नाही? हसल्या म्हणजे कळलं. थोडं पायावर उभं राहा. बाद झाला आता बरं का पोरांनो. गावातल्या पानाच्या टपरीपासून शहरातल्या सोन्याच्या दुकानापर्यंत सगळं शेतकऱ्याच्या पोराचं पाहिजे. कारण महाराष्ट्र शेतकऱ्याचा आहे. इथं कपड्याची दुकानं मोठ्यांची, इथं घड्या घालाय शेतकऱ्याची पोरं येतं. इथं सोन्याची दुकानं त्यांची इथं, आणि आमची सोनं द्यायला येत. किराणा दुकानं दुसऱ्यांचे येतं, पुढ्या बांधाय आमची इथं. भिकारी नाही आपण, राजाची लेकरं आहेत. 2 लाख पायदळ, 1 लाख घोडदळ आहे स्वराज्याचं. 260 पेक्षा जास्त किल्ले, 40 वर्षाच्या आत 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं, तरी त्यांच्या नाकावर टिचून हस्तगत केले. हा इतिहास आहे स्वराज्याचा. त्या पूर्वजांना जपणारी लेकरं आहेत आपण. अरे कमीपणाचा मोठेपणा आपण नाही करायचं तर कुणी करायचं? कमीपणाचा मोठेपणा करता आला पाहिजे. विकनेसला स्ट्रेंथ बनवता आली पाहिजे. कमी पैशातून व्यापार मोठा करता आला पाहिजे. डोकं वापरीत जा जरा. बाद झाला आता भामटेपणानं जगायचं. जरा उभा राहा, जरा बास करा. खूप झालं. इकडं बघ तिकडं बघ, बास र दाद्या. आयुष्य अर्ध गेलं याच्यात. आता उभा राहा पोरींनो. बाद झाला, आता उभे राहा. स्वतःच्या पायावर उभा राहा. सामर्थ्यानं जगा. आई बापाचं नाव मोठं करा. रात्री बेरात्री कधीतरी उठा, बापाच्या अंथरुणाजवळ जा. झिजलेले पाय सुरकुत्या चिरलेला बघा बघा बापाचा चेहरा, आणि चरणाला हात लावून शपथ घ्या. आयुष्य ठेंगणं पडेल इतकी प्रगती करेल. अगं आकाश ठेंगणं पडेल इतकं यश मिळवेल, पण तुमच्या नावाला कलंक करायला गेलं असं जिंदगीत कधी वागणार नाही. एवढं वचन बाबा तुम्हाला ते आयुष्यात काही नको. काय पाहिजे अजून? आणि काय प्रेम आणि काय काही नसतं मायबाप जगात. काही खरं नसतं, बिलकुल नाही. विषयाकडे या थोडंसं पाया पडून सांगते. तुमच्या जगाच्या मालकावर प्रेम करा. आपण भगवंतावर प्रेम करणं यात काही नवल नाही. भगवंतानं आपल्यावर प्रेम करणं यासारखी नवलाची दुसरी गोष्ट नाही. जगाच्या मालकानं आपल्यावर प्रेम करावं, इतकं चांगलं वागणं असावं, इतकं हिताला कळावं, इतकं भलं आपल्याला समजावं. या अरे आमच्या वर्गात एक पोरग आहे, मी लॉच्या 2nd इयरला आहे.
आमच्या वर्गात एक पोरग आहे, सरांनी त्याला उभं केलं आणि उत्तर विचारलं. उत्तर देताना आम्हाला कळलं ती बोबडे. अख्खा वर्ग हसला, सरही हसले. सर म्हणले मूर्खच का, तू लॉला ऍडमिशन घेतलंय, तू वकिली कशी करणार? तर म्हणला थतलं बोलू नका. कुठलं बोलू? थतलं नाही तर कतलं बोलू? अरे मूर्खा, तुझे शब्द स्पष्ट नाही, तुझं वक्तृत्व प्रबळ नाही, तुला शब्दांवर धमक नाही, तुझे स्पष्ट उच्चार नाहीत, लोकांना तुझं कळणार नाही, तू वकिली लढणार कशी? तर म्हणला थल कती बी लल कती लल कती बी कती लल. सर सर मला माझं नाही तुझं हसू बघून हसू येईल. सर म्हणलं ते वकील व्हायचं सोड, हे 20 रामायणाचे ग्रंथ घे, पुढच्या लेक्चर पर्यंत यातले 5 जरी विकले ना पट्ट्या, मास्तर नोकरी सोडून तुझ्या पाया घालून जाईल. सरांनी अंडर एस्टिमेट केलं. अख्खं जग आपल्याला ग्राह्य धरतंय. काय धरतंय? ग्राह्य धरतंय. कारण आपण कोरोनात सगळं बंद ठेवलं, कुणी काहीच बंद ठेवलं नाही. आपण लोकांच्या कल्याणासाठी वाऱ्या बंद केल्या, सप्ते बंद केले, काकडा बंद केला, कीर्तन बंद केली, भजनं बंद केली, मंदिरं बंद केली. बाकीच्यांनी काहीच बंद केलं नाही. तुकोबरांचं वर्णन आहे, भले तरी देऊ काशीची लंगोटी, पण नाठळांच्या माती आमच्याशी प्रेमाने वागलात, आमचं दोतूर सोडून तुमची लाज राखू. पण आमच्या धर्माच्या आड आले ना, झेंडा खाली दांडावर करून दोतराची ताकद दाखवू शेळपटलेले नाही, फक्त शांत आहे, कारण नम्रता परमार्थ शिकवते. बरं का पोरांनो, जरा उभं राहत जा. तसं नको, दुसरं माय बाप स्वतःच्या पायावर उभं राहणं फार गरजेचं आहे. पोरांनो, पिढी लय बेकार आहे सध्याची. खिशात पैसा नावात प्रसिद्धी संपली ना, कुत्र खात नाही, कुत्र. खिशातला पैसा नावातली प्रसिद्धी संपली की कुत्र खात नाही. करोनात कळलं असेल, प्रसिद्धी पैसा दोन्ही कामी आला. करोडपती नवरा पॉझिटिव्ह निघाला, सख्खी बायको कुत्र्यासारखी भाकर टाकायची. मोत्या नवरा मोत्या एकाच खुटीला होता. तेव्हा त्याला कळलं येतो ट्रेलर आहे भाई, पिक्चर अभी बाकी आहे. म्हणून विनंती आहे, आपल्यासाठी जगा. ज्ञानोबा तुकोबराय समजून घ्या. उभा केलं दुसरं लेक्चर भरायपर्यंत 5 तरी ग्रंथ विकले पाहिजेस. सरांना माहित होतं जमणार नाही. पुढचं लेक्चर भरलं, सरांनी उभा केलं त्याला, का रे विकले का? त्याने खाली मान घातली. सर म्हणले माहित होतं रे नाही विकणार. पोरगा म्हणला तेल ठगली विकली. सर म्हणले कस काय? लय थोपय. म्हणला तेल तुमचं काम तुकलं देताना प्रत्येकाच्या दलवाद्यात जायतो, दलवादा वाजवायतो. त्यांनी दलवादा उधळला, त्यांना फक्त म्हणायतो हे बदा हे लामायन, हे बदा हे लामायन, तुम्ही घेता का मी वाचून दाखवू? लोक म्हणले देव आहे पुढं, होय पुढं. तुझ्याकडनं तिथं ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं. स्ट्रॅटर्जी रे, गणिवी गावा. दुनिया झुकती आहे, झुकाने वाला चाहिए. आणि ते झुकाणेवाले आपण असलं पाहिजे. आपण 3च चरणावर मस्तक ठेवायचं, माय बाप देव आणि संत. याच्या पलीकडे कुठल्याच घामटाच्या चरणावर मस्तक नाही ठेवायचं. या विषयाकडे हे कळलं, तो जागला. ज्याला आजही कळलं नाही की मी कोण आहे, त्याची अवस्था आजही बेकार आहे. ज्याने आजही पंढरीच्या मस्तकावर मस्तक ठेवलंय, पंढरीच्या चरणावर मस्तक ठेवलंय, काय ताकद आहे त्या पंढरीची. मायबाप, माझ्या कुठल्या दिशेला पंढरपूर आहे, मी पंढरीकडे तोंड करावं, 3 पावलं चालावे. धर्मशास्त्र सांगतं पंढरीचा नाथ माझ्या घराकडे 47 पावलं चालतो, इतकी ताकद माझ्या पंढरीच्या नाथात आहे. हे ज्याला कळलं नाही, ज्याने त्याचं चिंतन केलं नाही, त्याचं आयुष्य सुखरूप जाणं शक्य. पण ज्यानं देवाचं नाम कसंही घेतलं, कसंही काळ्या वेळ नाम येईल तैसा बोल, कसंही घेतलं. मला सांगा, मध रागाने खाल्ला गोड लागत नाही का? लागतोच. विष प्रेमानं पिलं मरत नाही का? विषाला म्हणायचं माय किती गोड आहे, माय किती गुणाचे आहे, मारायचं नाही, मग एकदा पिऊनच बघते माय असं म्हणून प्यायचं. मारित नाही का? विषाची परीक्षा घेऊ नये. विषाचं काम आहे मारणं, ते मारतच. मधाचा गुण आहे गोडवा देणं, ते देतच. भगवंताच्या नामाचा गुण आहे पुण्य देणं, समाधान देणं, ते देतच. तुम्ही कसंही घ्या. म्हणून जुनी माणसं लेकरांची नावं देवाच्या नावावर ठेवायची. कसं तरी देवाचं नाव तोंडात ठेव. विठ्ठला, रामा, कृष्णा, नारायणा, ए दाता, ए पांडुरंगा, ए तुकारामा, ए ज्ञानेश्वरा, ए जना, ए मुक्ता, काय नाव होती.
तर साईशा. संतांचं नाव तोंडात येतंय, अजून काय पाहिजे महाराज. भगवंताचं नाम तोंडात यावं इतकं गोड लेकीचं नाव ठेवलंय त्यांनी. कसंही लेकीचं नाव घेतलं तरी भगवंत त्यांना पुण्य देणारच आहे, कारण त्यांच्या लेकीचं नाव देवाच्या नावावर आहे. टाकत लक्ष. हे जुनी माणसं इडी नव्हती रे. पहिली बाई अग्नीला घास टाकल्याशिवाय स्वयंपाक बनवीत का? कारण अग्नी आपलं अन्न पचवते. माऊली वर्णन करतात ज्ञानेश्वरीमध्ये, तसंच गीतेमध्ये वर्णन आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमेन्यम चतुर्विधम. अरे तू कुठल्या बेसिसवर माझं अस्तित्व नाकारतोयस? अर्जुना, तुझं खाल्लेलं अन्न पचवणारा मी आहे. अहम मी आहे जो तुझं अन्न पचवतोय. जठरामध्ये अग्नी म्हणून जो वास करतो तो जर विठ्ठल आहे, तर कुठल्या बेसिसवर आम्ही स्वतःला शान समजतोय? मग चाले शरीर पचवणारच तू आहे, मग चाले शरीर कोण बोलविते? शंकराचार्य वर्णन करतात. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तम वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. बोला श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नारायण वासुदेव. जिने पिबस्वामृत मृतमेततीव जिने पिबस्वामृत मृतमेततीव गोविंद दामोदर माधवेति. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कहते कि भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. कौन कहते कि भगवान आते नहीं, वेद शबरी के तरह खिलाते नहीं. अच्युतम केशव कृष्ण दामोदर राम नारायणम जानकी वल्लभम. अच्युतम केशव कृष्ण दामोदर राम नारायणम जानकी. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. ओ पालनहारे निर्गुण न्यारे, तुम्हारे बिन हमारा कौन नहीं. हमारी उलझन सुलझाओ थकावन, तुम्हारे बिना हमारा कौन नहीं. हरि बोल. ओ पालनहारे निर्गुण न्यारे, तुम्हारे बिना हमारा कौन नहीं. तुम्हारे बिना हमारा ये मत कहो प्रभु से मेरी मुश्किलें बड़ी है. ये मत कहो प्रभु से मेरी मुश्किलें बड़ी है. इन मुश्किलों से कह दो, इन मुश्किलों से कह दो मेरा प्रभु बड़ा है. इन मुश्किलों से कह दो मेरा प्रभु बड़ा. त्याच्याशिवाय कुणी तारत नाही महाराज आम्हाला.
म्हणून आमचा विश्वास आहे आम्हाला जे मिळतंय अखंड चिंतन, पण हे चिंतन आमच्या पदरात पडलंय माझ्या वडिलांची तुझी चरण सेवा। आम्हाला पांडुरंग कळला का तर आम्ही आमच्या बापाच्या पोटी जन्माला आलो, जो आमचा बाप माळकरी आहे। आमच्या घरात परमार्थ म्हणून आम्हाला ज्ञानेश्वरी कळली, आमच्या घरात परमार्थ म्हणून आम्हाला गाथा कळला। जर आम्हाला ज्ञानोबा आहे तुकोबा आहे जन्मल्यापासून कळले नसते तर आम्ही या स्थितीला उभा राहिलो नसतो। आमच्या घरात परमार्थ आहे म्हणून आम्ही आज यशाच्या शिखरावर आहे, त्याचं कारण आहे अभंगाचं प्रथम। नामचिंतनाचं फळ कुडी कन्या पुत्र होती जे। मुलगा असो नाही तर मुलगी संप्रदायात फरक नाही, इथे सकलांशी येथे प्रत्येकाला जनाई मुक्ताई सुखोबाई कान्होबात्रा तुकोबराय ज्ञानोबराय चोखोबराय नामदेवराय नाथबाबा सगळ्यांना परवानगी आहे। मुलगी असो नाही तर मुलगा, पण वर्णन आधी